महाराष्ट्रामध्ये एकहाती सत्ता स्थापनेची शक्यता सध्या धुसर दिसते आहे आणि त्यामुळे अपक्षांवरती मदार असणार आहे। सोलापुरातील उमेदवारांवरती विशेष लक्ष त्यामुळे केंद्रित दिसतंय। सांगोला असेल, म्हाडा असेल किंवा करमाळा असेल, या उमेदवारांवरती विशेष लक्ष वाढलेलं आहे। म्हाड्यामध्ये रणजित शिंदे हे अपक्ष मैदानामध्ये आहेत, करमाळ्यामध्ये संजय शिंदे सुद्धा अपक्ष लढतायत, सांगोल्यामध्ये शेकापच्या बाबासाहेब देशमुखांकडे सुद्धा लक्ष असणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत। माऊली, एकीकडे अपक्षांना आघाडी असेल किंवा मग महायुती असेल, दोघांकडनं टार्गेट केलं जातंय, त्यासाठीची फिल्डिंग लावली जाते आणि त्यामध्ये विशेष लक्ष हे अर्थातच सोलापुरातल्या 3 जागेंकडे। माऊली, नक्कीच गुरु, एक हाती सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही पक्षांकडून जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला जातो आहे। खरं तर उद्याचे जे निकाल लागतील ते उद्या एक्झिट पोल मधून येईलच, परंतु एक हाती सत्ता आणण्यासाठी जे अपक्ष उमेदवार आहेत ते जास्तीत जास्त निवडून अशी शक्यता आहे। परंतु आता माढ्यामध्ये बघितलं तर रणजित शिंदे हे अपक्ष उभारलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जातोय। करमाळ्यामध्ये संजय शिंदे आहेत, हेही अपक्ष उभारलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जातोय। आणि सांगोल्यामधील बाबासाहेब देशमुख आहेत, जे की शेकापचे उमेदवार आहेत, तेही अपक्ष उभारलेले आहेत। परंतु आता एक हाती सत्ता आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडून या उमेदवारांना संपर्क साधला जातो की जेणेकरून एक्झिट पोल लागल्यानंतर अपक्षांची गरज लागणार आहे। गुरु, आणि एकंदरीत बघितलं तर आपण फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला जातो, परंतु एक हाती सत्ता आणण्यासाठी या तिन्ही उमेदवारांना आपल्याकडे कसं खेचलं जाईल तसं फोनवरून असेल किंवा भेटून सुद्धा त्यांच्याशी संपर्क साधला जातोय। बरोबर आहे माऊली। त्यामुळे अपक्षांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होतोय, त्यामुळे निकालानंतर नेमकं काय चित्र असतं यावरच बरीच गणितं अवलंबून असतील। धन्यवाद माऊली या सगळ्या विश्लेषणासाठी।